खरं तर मी आता इथनं लवकरात लवकर बाहेर पडणार आहे, कारण इथे म्युझिक चालू आहे. मी याच्या अगोदरचं शूटिंग घेतलेलं आहे ते सर्व जसं गोप्रोमध्ये घेतलेलं आहे. खालून मी असा वर आलेलो आहे आणि मी आता ह्या इथून बाहेर पडणार आहे. असं मी इथून फिरून पडलो की बाहेर जाऊ शकेल. पहा, तुम्हाला म्युझिक ऐकायला येत असेल. आणि म्युझिकची मला याच्यासाठी भीती वाटते की हे जर गाणं यूट्यूबवर अपलोड करायचं असेल आणि त्यात जर ते गाणं आलं तर कॉपीराईट येतो. त्यामुळे जिथं आवाज थोडाफार कमी असेल तिथंच मी शूटिंग केलेलं आहे. अदरवाईज मी आता इथून बाहेर पडणार आहे. आता हे एक्झिटचं तर काय, माझी बॅटरी गोप्रोची बॅटरी डिस्चार्ज झाली होती म्हणून त्याच्यामध्ये येणार नाही आहे, पण मोबाईलच्या ह्याच्यावर येऊ शकेन. आणि मी असा बाहेर पडतो आहे स्काय डेकमधून. चला तर आपण जाऊयात पुढे. मी आता बाहेर पडतो आहे. अरे किती फास्ट गेलं. या स्काय डेकमधून मी बाहेर पडलेलो आहे. हे ते स्काय डेकचं ह्याच्या अगोदरचं जर मी शॉट घेतला असेल तर गोप्रोमधनं घेतला असेल. आत्ता ह्या मोबाईलमधनं मी फर्स्ट टाईम घेतो आहे. या मोबाईलमध्ये फर्स्ट टाईम घेत असताना खरं तर मी फक्त बाहेर जातानाचा शूट झालं असेल, इनवर्ड करताना नाही झालेलं. जे मी जसं म्हटलं तुम्हाला की मी बाहेर पडतानाचं मोबाईलमध्ये आलेलं आहे आणि आत जाताना याचं गोप्रोच्या कॅमेऱ्यामध्ये आलं असेल. हे माझे शेजारी जे आहे ते विलेज टॉवर स्काय डेक ती बिल्डिंग आहे. आणि त्याच्यासमोर हे युनिव्हर्सिटीची, माहिती जर मी चुकत नसेल कुठली तरी युनिव्हर्सिटीची बिल्डिंग आहे, ती सुद्धा चांगली टोलेदेंग आहे. इकडे पलीकडे वॉकर स्ट्रीट आहे. हा जो मागे उभा आहे त्याला मी विचारलं मला जो ॲड्रेस पाहिजे तो, त्यालाही जर माहिती नसेल तर माझ्यासारख्या गड्याला काय हो कळणार मी. तर त्यांनासुद्धा मोबाईलमध्ये एखादा पत्ता विचारला तर मोबाईलमध्ये शोधावं लागतं. अजूनही टुरिस्ट काय आलेले नाही आहेत जास्त. मीच कदाचित लवकर आलं असेल. ही सुझुकीची मोटरसायकल पहा. टू व्हीलर कम्पॅरेटिव्हली मला जसं मी सारखं म्हणतो आहे ते 2 वर्षापेक्षा जास्त दिसायला लागल्यात. हे जिऑर्डोनेचा पिझ्झा, मी इथे पिझ्झा खाल्लेला आहे स्पेसिफिक. हे मी सारखं का सांगतो आहे की जिऑर्डोने म्हणजे जे वाचतो मी त्याच्यामध्ये व्हॉट टू डू इन शिकागो टेंटिंग, त्याच्यामध्ये ह्या जिऑर्डोनेचा उल्लेख असतो. मी या पर्टिक्युलर ह्याच्यामध्येच ह्या ब्रुक्स बिल्डिंगमध्ये पिझ्झा खाल्लेला आहे. अर्थात काय मला फार आवडतो पिझ्झा म्हणून मी नव्हतं खाल्ला, पण व्हॉट टू डू इन शिकागो हे वाचलं होतं म्हणून केवळ $38-40 मी खर्च केलेले आहेत. आता थोडेफार टुरिस्ट दिसायला लागलेत पाहिजे. ही पण सर्वच हिस्टॉरिक बिल्डिंग आहे, त्यामुळे मी प्रत्येक वेळेला हिस्टॉरिक बिल्डिंग म्हणून उल्लेख करणार नाही. मी केवळ त्या एक मिनिट रस्ता अगोदर क्रॉस करतो आणि अशा बसेस फिरतात त्याच्यामधनं तुम्हाला पूर्ण शिकागो दाखवली जाते. आपण आता ह्याच्यापासून विलेज टॉवरपासून दूर जात चाललो आहे. फायनान्शियल स्ट्रीट आहे इकडे, त्यामुळे इकडे मॅक्झिमम बँकांच्या ऑफिसेस आहेत.
ही पण पहा बिल्डिंग काही भारी आहे ना. कोणती बिल्डिंग? बर्लिंग बँक. हे शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड आहे. आणि तो जो पुतळा आहे ना वरचा, तो पुतळा आपल्याला त्या सारखा ॲडव्हेंचर त्या टूरमधनं दिसतो आहे. मला सांगायचं एवढं की इतकं दूर आहे ते, तो रिव्हर वॉक किंवा रिव्हर त्या पाठीकडे ह्या बाजूला, पण त्यातूनही तो पुतळा दिसतो आणि त्याचा उल्लेख करतात कॉमेंटर सांगताना. हे फायनान्शियल स्ट्रीट आहे. आणि हे माझ्या मागे येते तुम्हाला जसं म्हणलं तसे शिकागो ट्रेड. ही बिल्डिंग शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड. शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड हे पाहिजे. आणि ही विंट्रस्ट फायनान्शियल कॉर्पोरेशनची बिल्डिंग आहे. समोर वरून विमाने गेले आहे. मला तो कॅमेरा तर कुठे वर दिसतोय, एकच कॅमेरा. तुम्हाला दिसणार नाही कदाचित, पण मला दिसतोय. त्या विंट्रस्ट फायनान्शियल कॉर्पोरेशनच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये जरा वेगळी दिसते म्हणून मी पाहायला जातोय ही ती. अरे पण खरं हे दाखवतोय खरं मी तुम्हाला. पण मी गोप्रोची बॅटरी चेंज केलेली आहे. मी गोप्रो वापरू शकतो आहे. हा व्हिडिओ इथे कट झाला की मी परत गोप्रो काढणार आहे. मी फक्त बॅटरी चेंज केली आणि सोडून दिलं. हो, माझ्याकडे अजून एक बॅटरी चार्जिंगला लावली आहे. आणि समोर परत आपण आता ती बिल्डिंग सीझर टॉवर किंवा स्कायडेक कुठूनही पाहिले तरी ती बिल्डिंग दिसते. कुठूनही खरंच आहे. शिकागो म्हणजे मिशिगन लेकच्या अपोजिट डायरेक्शनला मी आत्ता बसलेलो आहे. माझ्या समोर कुठून तरी या समोरून मिशिगन लेक स्टार्ट होतो. म्हणजे ज्या आर्किटेक्चर टूर तिथून स्टार्ट होतात. ही शिकागो नदी आणि त्याच्या एक्स्ट्रीम एंडला मी बसलेलो आहे. समोरून आल्यानंतर एक लेफ्टकडे जातो आहे तो शिकागो टाईप ब्रिज. तिथपर्यंत त्या टूर असतात. तसंच या बाजूला जर आपण पाहिलं तर या बाजूला ही वाय आकाराची बिल्डिंग जर दिसत असेल त्याच्या थोडंसं पुढे जातात आणि तिथनं मग टर्न मारून येत असतात. आणि आत्ता मी जे बसलो आहे त्या दोरीच्या सेंटरवर बसलेलं आहे. जेवण केलेलं आहे, थोडा नाश्ता केलेला, घरून आणलेला डबा संपवलेला आहे आणि असं बसलेलं आहे आता मी इथे. हा व्ह्यू जर दिसत असेल आपल्याला अगदी एंडला आहे ते ट्रम्प टॉवर. आणि मी आता जे याच्यामध्ये जे वर्णन केलं असेल गोप्रोच्या कॅमेऱ्यात तेच समोरचं. ही एक मेट्रो इकडून समोरून येते आहे आणि कदाचित आपल्याला ही ह्या बाजूने आहे. जर दिसत असेल आपल्याला त्या ब्रिजवरून चाललेली आहे आणि आपण लग नाही आहे अजून समोरच्या बाजूला ती मेट्रो दिसणार नाही आहे. तिचं टायमिंग असतं तर कदाचित दिसलं असतं. या इकडेच दोन दिसत आहेत, एक येताना आणि एक जाताना. अनफॉर्च्युनेटली समोर पण आहे, माझ्या एक्झॅक्टली समोर, पण तिथून आत्ता काही दिसत नाही आहे. ही शिकागोची एलिव्हेटेड मेट्रो आहे, म्हणजे वरून जाणारी आपल्यासारखी. आणि त्याच्याशिवाय शिकागोमध्ये
अंडरग्राऊंड मेट्रोसुद्धा आहे, जे आपण माझ्या व्हिडिओमध्ये पाहिले असेल. किती मोठी आहेत पाय, 1 2 3 4. आणि ही जी मेट्रो आलेली आहे, या मेट्रोचा स्पीड या एलमध्ये एवढाच असतं, अजून आलेली नाही आहे. आणि ती समोरनं आत्ता आली पहा, जी मेट्रो चाललेली आहे ना त्या ब्रिजवरून, ते त्यांचा स्पीड ही जेव्हा एलबद्ध फिरते तेव्हा एवढाच असतो, म्हणजे जास्त नसतो. पण ज्या वेळेला ती एल सोडून बाहेर जाते त्यावेळेला स्पीड वाढलेला असतो बराचसा. आता नेमकं समोरून मेट्रो आहे, पण ह्या बाजूला नाही आहे. इकडे पण बरेच ब्रिजेस दिसतात. आता किती ब्रिजेस आहेत मला माहिती नाही आहे, पण रांग लागल्यासारखी आहे. ते CMC ऑपेरा बिल्डिंग. आणि ती बिल्डिंग पाहिलेली आहे माझ्या आपण जवळून. आणि ही वाय आकाराची म्हणलं की आता थोडं लांबून मी अशी दाखवतो तुम्हाला. वाय आकाराची बिल्डिंग आहे, वाय आकाराची बिल्डिंग. आणि मागे मला मागे पाहतो कुठपर्यंत दिसेल तिथपर्यंत ब्रिजेसच दिसतात आपल्याला. जर म्हटलं असेल तुम्हाला हे ब्रिजेस फोल्ड होतात, तर त्याचं टेक्निक काय आहे ते नाही माहिती, पण हे असं समोर दिसतंय पहा हे. किंवा पलीकडच्या बाजूला सुद्धा ते काही ब्रिजेस दिसतात जे दोन्ही बाजूला ओपन होतात. त्यातल्या आपण एका ब्रिजपाशी उभे होतो आणि त्याच्या सेंटर भागापर्यंत गेल्यानंतर मी तुम्हाला कदाचित दाखवू शकेन. मी 100% शुअर नाही आहे हा ब्रिज ओपन होतं की नाही ते. कदाचित हा होत नसेल सुद्धा, कारण हा किती स्टर्डी आहे ते दिसतं. हा ब्रिज डिवाईड होतं की नाही माहिती नाही, पण याचा अर्धा भाग तर इथं सोडलेला आहे. हा पहा सेंटर पॉईंट आहे, इकडे एक पार्ट गेलेला आहे आणि हा सेंटर पॉईंटपासून इकडे एक पार्ट गेलेला आहे. पण ब्रिजेस फोल्ड होतात हे माझ्याकडे प्रूफ नाही आहे म्हणा किंवा काय. तर मी हे जे व्हिडिओ पण पाहिलेले आहेत तो तेच सांगते बघ. हॅलो. तसंच हा दुसरा ट्रक आहे, फूड ग्रेड ओनली आहे. हा काय आपल्याला आतून नाही पाहायला मिळणार. तो एक बिकॉज वी हॅव ओनली 12,000 चिकन आहे त्याच्यामध्ये या ट्रक मध्ये. We bring them to a farm to lay eggs. Okay. These are layer birds. They all lay eggs. आणि ह्या जीवन कोंबड्या आहेत, आपल्याकडे अशा नसतात. येस येस राईट. So a lot of chickens. Yes yes yes. A lot of eggs. Lot of eggs and lot of chicken. Yes yes yes. मध्ये फक्त एकटाच चालवत असतो. त्यांचं जे मागे रूम आहे बस, बाकी त्यांना हेल्पर वगैरे असं कोणी नसतं. किंवा आपल्याकडे जसं क्लीनर पद्धत आहे तशी काही पद्धत नसते. म्हटलं तुम्हाला ते चिकन याच्या आतमध्ये चिकन आहेत, बाहेरून काही दिसणार नाही आपल्याला.
त्याने मला तर दाखवलं आतलं. हां, हे पाहिजे आतमध्ये चिकन आहेत. पूर्ण असा लांबीचा ट्रक आहे आणि केवळ चिकन आहे त्याच्यामध्ये.